तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज तुम्हाला मी सांगणार आहे व्हॉट्सअपवर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता त्यावेळेस तिथे नंबर टाकून ज्यावेळेस तो व्हेरीफायला OTP येतो त्यावेळेस कुणाकुणाला जो की OTPच येत नाही। तर तुम्हाला सांगणार आहे हा OTP ज्यावेळेस तुम्हाला हा प्रॉब्लेम येतो OTPचा हा कशा पद्धतीने सॉल्व करायचा एकदम सिंपल मध्ये सांगणार आहे। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। आणि सगळ्यात पहिले सांगतो की तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचा आहे, ज्या व्हॉट्सअप तुम्ही जी की लॉग इन करणार आणि जिथे तो मोबाईल नंबर टाकता तो मोबाईल नंबर तुमच्या जवळ असणे गरजेचं आहे, किंवा जो दुसऱ्या कोणाच्यातही सिम असेल तर तो मोबाईल तर तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे, कारण की त्याच नंबरवर OTP येणार आहे। बरेचसे जण काय करतात तिथे मोबाईल नंबर वेगळा टाकतात, त्यामुळे सुद्धा त्यांना OTP तो येत नाही। सगळ्यात पहिले तर तुम्हाला पाहून घ्यायचं आहे की हा जो की मोबाईल नंबर आहे तो आपलाच आहे का आपण दुसऱ्या कोणाचा यूज केला हे सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे। नाहीतर तुम्ही दुसरा मोबाईल नंबर जर यूज केला असेल तर त्याच्यावर तो OTP जातो। तरी पण समजा तुम्ही बरोबर जो की मोबाईल नंबर जरी यूज करत असाल तरी पण तुम्हाला OTP येत नसेल तर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने तुम्ही जी काय हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता। एकदम सिंपल मध्ये सांगणार आणि व्हिडिओ जास्त मोठा नाही एकदम छोटा आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा। लाईफ मध्ये हा प्रॉब्लेम कोणाला नक्की आलेला असतो। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जास्त काय अवघड नाही, फक्त तुम्हाला विदाउट स्किप करता व्हिडिओ पहा म्हणजे समजणार आहे। एकदम सिंपल मध्ये मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगणार आहे। जसं की समजा आता सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, जसं की आता व्हॉट्सअपवर तो सगळ्यात पहिली प्रोसेस व्हॉट्सअपवर तुम्हाला प्रेस करायचा आहे। प्रेस केल्यानंतर ॲप इन्फॉर्मेशनमध्ये जायचं। ॲप इन्फॉर्मेशनमध्ये गेल्यानंतर परमिशन्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि येथून तुम्हाला ज्या काही सगळ्या परमिशन्स तुम्ही दिलेल्या आहेत का नाहीत सगळ्यात पहिले चेकिंग करून घ्यायचं आहे। SMS ची जर परमिशन दिली नसेल तर तुम्हाला OTP येणार नाही। तर इथे बघा अशा इथून तुम्ही अलाउ जर दिले असतील तर सगळ्या परमिशन अलाउ करून परमिशन्स द्या। त्यानंतर तुम्हाला एकदा ट्राय करून पाहायचा OTP येतोय का नाही। तरी पण तुम्हाला नाही तर दुसरं तुम्हाला सांगतो जी काय हे सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि इझिली तुम्ही हे करू शकता। सगळ्यात पहिले तुम्ही व्हॉट्सअप ओपन करून घेतो, त्यानंतर ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करतो। त्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर जो की असेल तो टाकायचा। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तिथे OTP येतो। OTP नंतर वर अशा पद्धतीने 3 लाईन्स येतात। आता माझ्या जवळ मोबाईल नंबर अवेलेबल नसल्यामुळे मी टाकलेला नाही। त्यानंतर 3 लाईनवर तुम्हाला क्लिक करायचा आणि हेल्पचा ऑप्शन भेटेल त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। हेल्पवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जी काही प्रॉब्लेम येतो जसं की OTPचा जर प्रॉब्लेम येत असेल तर तशाच पद्धतीने व्हॉट्सअप OTP असं OT आणि OTP अशा पद्धतीने टाकायचा, नेक्स्ट करून घ्या। ओके, व्हॉट्सअप OTP मी टाकला, जो काही तुम्हाला प्रॉब्लेम येतो तो तुम्हाला टाकायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जी काय इथून एक रिजन सिलेक्ट करायचं, जसं की बघू शकता कोड्स इथे 2 नंबरचा मला जी काही रिजन गावला OTPचा आहे। तुमचं जर OTPचं बरोबर तुम्ही अशा पद्धतीने सरळ टाकू शकता इंग्लिशमध्ये व्हॉट्सअपवर OTP नॉट सेंट अशा पद्धतीने टाकू शकता। जर समजा इथं व्हॉट्सअपवर मी OTP नॉट सेंट टाकले, नॉट सेंट SENT ओके सेंट मी टाकलं, त्यानंतर नेक्स्ट करून घेतलं। व्हॉट्सअपवर OTP नॉट सेंट मी ही रिझन टाकलं आहे म्हणजे ती आता तुम्हाला इथे काय करायचं मी टाकल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला ऑप्शन्स भेटतात जी की रिझन द्यायचा आहे। तर तुम्ही जसं टाकशील तशाच पद्धतीतून तुम्हाला इथे येणार आहे। जसं की बघू शकता हाऊ टू डिलीट अ मेसेज आहे, त्यानंतर हाऊ टू रिसीव युअर 2 स्टेप व्हेरिफिकेशन पिन। त्यानंतर इथे तुम्हाला व्हॉट्सअपचा जर OTP तुम्ही टाकला असेल तर तुम्हाला इथे व्हॉट्सअपचा OTPचा ऑप्शन भेटतो, तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे, जो की इथे कुठेही तुम्ही हुडकू शकता। जी की व्हॉट्सअप OTPचा जर ऑप्शन असेल तर तुम्हाला त्यावर क्लिक करून घ्यायचा आहे। जसं की अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे येस करून घ्यायचा आहे। येस केल्यानंतर जो की तुमचा जो की मेसेज आहे तो व्हॉट्सअपच्या टीमकडे जाणार आहे। व्हॉट्सअपच्या टीमकडे गेल्यानंतर व्हॉट्सअपची टीम तुम्हाला लगेच ती तुमचा मेसेज आहे काय प्रॉब्लेम आहे काय सगळं काय डिटेल्समध्ये सांगून तुम्हाला मेसेज करणार आहे। दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, यांना डायरेक्ट मेल सुद्धा करू शकता। मेलला सुद्धा इथं ऑप्शन असतो, इथे 3 लाईनवरून इथून मेल सुद्धा करू शकता किंवा लिंक डिव्हाइसवर क्लिक करून लॉग इन सुद्धा होऊ शकता। पण जर समजा तुम्हाला जर दुसरं लॉग इन करत नसेल, तुमच्या नंबरवरच OTP येत नसेल तर मी सांगितलं ती प्रोसेस करा। 3 लाईनवर क्लिक करा, हेल्पमध्ये जावा आणि तिथून तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे व्हॉट्सअपवर OTP नॉट सेंट माय मोबाईल नंबर अशा पद्धतीने सर्च करा आणि नेक्स्ट इथे एक रिझन भेटतो तुम्हाला व्हॉट्सअप OTPचं, त्यावर क्लिक करा आणि डायरेक्ट खाली येस करून डायरेक्ट त्यांचा जी की मेल डायरेक्ट तुम्ही हे काय करू शकता, डायरेक्ट जी की व्हॉट्सअपची टीम आहे त्यांच्यापाशी हा मेसेज जाणार आणि ती तुमचा मेसेज चेकिंग करणार आहे आणि काय प्रॉब्लेम आहे तो लगेच तुम्हाला भेटणार आहे। दुसरी गोष्ट अशाच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, क्रोमवर जाऊ शकता आणि इथे व्हॉट्सअप जर समजा क्रोममध्ये इथे गेला आणि इथे तुम्ही समजा अशा पद्धतीने व्हॉट्सअप जर सर्च केलं, इथे बघू शकता व्हॉट्सअप अशा पद्धतीने सर्च केलं तर व्हॉट्सअपचं तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर तुम्हाला भेटू शकते किंवा व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर जर इथे सर्च केलं जसं की HELP हेल्पलाईन अशा पद्धतीने सर्च केलं तर बघू शकता कस्टम व्हॉट्सअप
अशा पद्धतीने ऑप्शन भेटेल, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि येथून सुद्धा तुमचं जे की प्रॉब्लेम आहे तो डायरेक्ट तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता की अशा पद्धतीने असा प्रॉब्लेम आला आहे. डायरेक्ट व्हॉट्सअप टीमशी ज्यावेळेस तुम्ही साधलेला त्यावेळेस तुमचा जे की प्रॉब्लेम आहे 100% सॉल्व्ह होणार आहे. मला सुद्धा हा प्रॉब्लेम येत होता आणि मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला अशाच टाईपमध्ये. हाय हो, तुम्हाला समज असेल कशा पद्धतीतून काय तुम्ही OTP आहे तो जी की प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू शकता. कुठलीही थर्ड पार्टीनं ॲप्लिकेशन डाउनलोड करता हा एकमेव मार्ग आहे. हाय हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.